गुड मॉर्निंग स्टुडंट्स. या अगोदर आपण DNA हेच जेनेटिक मटेरियल आहे. RNA, प्रोटीन आणि अदर कॉम्पोनंट्स हे जेनेटिक मटेरियल नाही आहे. ते हेरिडिटीमध्ये इम्पॉर्टंट रोल प्ले करत नाहीत. हे आपण सायंटिफिकली वेगवेगळ्या सायंटिस्टनी प्रूव्ह केलेले एक्सपेरिमेंट्स बघितलेले आहेत. त्यानंतर DNA पॅकेजिंग. DNA molecule is the large and the complex molecule. In a typical mammalian cell, the length of DNA is approximately 2.2 meter, while that of the size of the typical nucleus is approximately 10 raised to minus 6 meter. Then how in such a small sized nucleus this long DNA accommodates? For the accommodation, this long DNA must undergo condensation, coiling and the supercoiling. Then and then only such a long DNA can accommodate in a very small sized nucleus in the cell. म्हणजे बघा, या सेलमधल्या न्यूक्लियसचा जो डायमीटर आहे तो अप्रॉक्सिमेटली 10 रेज टू मायनस 6 मीटर आहे. आणखी लेंथ DNAची टोटल लेंथ जी आहे DNAची मॅमेलियन सेलमधली ती आहे 2.2 मीटर एवढी लांब आहे. मग आता इतका लांब DNA ह्या छोट्याशा न्यूक्लियसमध्ये कसा अकोमोडेट होतो, कसा समाविष्ट होतो, तर त्याच्यासाठी हा जो DNA थ्रेड आहे तो कॉईल होतो, त्याचं परत सुपर कॉइलिंग होतं, कंडेन्सेशन होतं, म्हणजे एकत्रित येतो आणि नंतरच त्या न्यूक्लियसमध्ये तो समाविष्ट केला जातो. फर्स्ट ऑफ ऑल द DNA पॅकेजिंग इन प्रोकॅरियोट्स. प्रोकॅरियोटिक न्यूक्लियस, प्रोकॅरियोटिक सेलचं स्ट्रक्चर तुम्हाला माहीत आहे. The prokaryotes has the DNA material which is in the form of small circular highly folded naked ring of DNA, and this ring of DNA is called as nucleoid. This prokaryotic cell is the E. coli bacterial cell. For example, E. coli. In this E. coli bacterial cell, here the size of this bacterial cell is about 2 to 3 micron long, means length of this bacterial cell is 2 to 3 micron. While that of the length of the nucleid, means the genetic material or the DNA which is a long coiled, is about 1100 micron, means it is approximately 1.1 meter in length, and this 1.1 meter long DNA has 4.6 million base pairs. Then how such a long DNA accommodates in a very small sized bacterial cell. For this also, this nucleated material, means the DNA, must undergo coiling, supercoiling. बघा आता E. coli बॅक्टेरियल सेलची साईज 2 to 3 मायक्रॉन एवढी आहे लांब, आणि DNAची लेंथ आहे ती अप्रॉक्सिमेटली 1.1 मीटर एवढी आहे. मग आपल्याला माहिती आहे बॅक्टेरियल सेल्स ह्या काय आहेत, मायक्रोस्कोपिक आहेत, त्या नेकेड आईजने दिसत नाहीत, मायक्रोस्कोपच्या अंडर दिसतात. म्हणजे ती किती लहान सेल आहे बघा. आणि एवढ्या सेलमध्ये 1.1 मीटर लांब असलेला हा DNA कसा अकोमोडेट होतो, कसा समाविष्ट होतो, तर याच्यामध्ये कॉइलिंग होतं, सुपर कॉइलिंग होतं.
प्रोकॅरियोट्समध्ये हे जे DNA पॅकेजिंग आहे ते कशा पद्धतीनं होतं बघा. फर्स्ट ऑफ ऑल, दिस लॉंग DNA becomes circular to reduce the diameter of about 350 मायक्रॉन. बघा, हा 1.1 मीटर लॉंग असलेला हा जो DNA आहे तो सर्क्युलर बनतो आणि हा सर्क्युलर अनफोल्डेड जो क्रोमोझोम आहे म्हणजेच जेनेटिक मटेरियल आहे, DNA थ्रेड आहे, त्याचा डायमीटर किती रिड्यूस होतो? 350 मायक्रॉन एवढा. अगेन दिस सर्क्युलर अनफोल्डेड क्रोमोझोम अंडरगोज कॉइलिंग, परत त्याचं कॉइलिंग होतं अँड इट बिकम्स फोल्डेड क्रोमोझोम. ड्यू टू कॉइलिंग इट फॉर्म्स दी लूप्स और दी डोमेन्स. परत हा DNA काय करतो? कॉइलिंगच्या अंडर जातो, फोल्डिंगच्या अंडर जातो आणि असे लूप्स तयार होतात. या लूप्सलाच डोमेन असं म्हणतात. अँड पर्टिक्युलरली these domains or the loops are about 40 to 50. म्हणजे हे DNAचं कॉइलिंग झाल्यानंतर असे 40 ते 50 लूप्स म्हणजेच डोमेन्स तयार होतात. अँड these domains are formed with the help of RNA connectors, means the RNA protein core or RNA protein binder. हा मधला जो पार्ट आहे त्याला RNA प्रोटीन कोअर म्हणतात आणि याच्या साहाय्याने हे लूप्स काय केले जातात? तयार केले जातात, एकत्रित ठेवले जातात. ड्यू टू फॉर्मेशन ऑफ द लूप्स द डायमीटर ऑफ द DNA कोअर रिड्यूस्ड अप टू दी 30 मायक्रॉन. बघा, तर 350 मायक्रॉन एवढा डायमीटर आहे आणि त्याचा रिड्यूस होऊन इथं किती झाला? 30 मायक्रॉन एवढा झाला. ड्यू टू दी फॉर्मेशन ऑफ लूप्स और दी डोमेन्स. अगेन धिस फोल्डेड क्रोमोझोम अंडरगोज सुपर कॉइलिंग. परत त्याचं सुपर कॉइलिंग होतं. म्हणजे नेमकं काय होतं बघा? ड्यू टू दी सुपर कॉइलिंग अगेन दी डायमीटर गेट्स रिड्यूस्ड अप टू 2 मायक्रॉन. इथं 30 मायक्रॉन एवढा आहे, इथं 2 मायक्रॉन एवढा डायमीटर होतं. This each domain or the loop undergoes supercoiling independently. म्हणजे हे स्वतंत्रपणे ह्यातला जो DNA थ्रेड आहे तो सुपर कॉइलिंगच्या अंडर जातो आणि कॉम्पॅक्ट स्ट्रक्चर तयार होतं आणि त्याचा डायमीटर किती रिड्यूस होतो? 2 मायक्रॉन एवढा. अशा पद्धतीनं हे DNA पॅकेजिंग प्रोकॅरियोट्समध्ये होतं आणि हा जो आहे तो आहे सुपर कॉइल्ड फोल्डेड क्रोमोझोम. आता याच्यामध्ये बघा 2 एन्झाईम्सची ॲक्शन दाखवलेली आहे. बघा इथं पार्शल DNAज डायजेशन दाखवलेलं आहे. द ॲक्शन ऑफ RNase enzyme. This RNA enzymes causes the partial digestion of the RNA. Due to action of the RNase enzyme, this central RNA protein core digested partially and it shows splitting or the cleavage of the RNA. That's why this is the cleaved RNA, means स्प्लिटेड RNA. इथं RNA स्प्लिट झालेला दिसतोय, क्लिवेज झालेली दिसते, म्हणून हे RNA क्लिव्ड असं म्हटलेलं आहे. अँड दिस इज द पार्शली अनफोल्डेड क्रोमोझोम. देन नेक्स्ट इज द DNase enzyme. This DNase enzyme causes the partial digestion of the DNA and due to the DNase enzyme this DNA digested partially and it forms the nick. Nick means notch. Notch म्हणजे खाच. Where the replication of the DNA starts. आणि या DNase एन्झाईममुळे हे DNA मटेरियल हे जे कॉइल्ड झालेलं आहे लूप्सवरती
या लूप्सवरती कॉल झालेलं DNA डायजेस्ट झालेलं आहे आणि इथं आपल्याला निक्ड DNA दिसतंय. अँड दिस इज नथिंग बट ए पार्शली अनकॉइल्ड क्रोमोझोम. देन in the prokaryotes, this entire process of the packaging of DNA is carried out under the HU proteins and the enzymes. HU proteins are nothing but the histone like DNA binding proteins, and these HU proteins and the DNA gyrase enzyme and DNA topoisomerase enzyme first plays an important role in the DNA packaging, and all these maintains the supercoiled structure of the DNA in prokaryotes. हे जे सुपर कॉइलिंग झालेलं जे स्ट्रक्चर आहे डीएनएचं, हे सुपर कॉइल्ड स्ट्रक्चर मेंटेन करण्यासाठी HU proteins, then DNA gyrase and DNA topoisomerase first enzyme plays an important role. Then next, DNA packaging in eukaryotes means eukaryotic cells or the eukaryotic organisms. In the eukaryotic cells or in the eukaryotes, the nucleus is distinct, prominent, which is covered by a nuclear membrane or the nuclear envelope. In the typical mammalian cell, the length of DNA is approximately 2.2 meter, while that of the size of a typical nucleus is approximately 10 raised to minus 6 meter. Then how this long means 2.2 meter long DNA accommodates in a very small sized nucleus. For the accommodation, this long DNA must undergo coiling, supercoiling and the condensation. Then and then only this accommodation of a long DNA inside the very small nucleus is possible. म्हणजे बघा, हा जो 2.2 मीटर एवढा लॉंग DNA आहे, तो एवढ्या स्मॉल साइज्ड न्यूक्लियसमध्ये जर समाविष्ट व्हायचा असेल तर त्याला कॉइलिंग, सुपर कॉइलिंग आणि कंडेन्सेशनच्या अंडर जावंच लागतं, तरच तो एवढ्या छोट्याशा जागेमध्ये समाविष्ट केला जाईल. In eukaryotes, this packaging of DNA is very complex and it requires the histones. Particularly, the histones are the proteins which are rich in basic amino acid residues of lysines and the arginines. These amino acids carries positive charge in their side chains, and these histone proteins plays an important role in the DNA packaging. And these histone proteins forms the octamer. Means what? See here. Eukaryotic मध्ये किंवा यूकॅरियोटिक सेलमध्ये DNA पॅकेजिंग होत असताना त्याच्यामध्ये हिस्टोन प्रोटीन्सचा इम्पॉर्टंट रोल आहे. हे जे हिस्टोन प्रोटीन्स आहेत ते लायसिन्स आणि आर्जिनिन्स हे अमिनो ॲसिड रेसिड्यू त्याच्यामध्ये असतात. या हिस्टोन प्रोटीन्सच्या साईड चेंजवरती पॉझिटिव्ह चार्ज असतो अँड दी DNA इज द निगेटिव्हली चार्जड. Then see here, there are 4 types of the histone proteins: H3, H4, H2A and H2B histone proteins.
2 molecules of each histone protein forms this octamer. Octa means 8. 8 मोलेक्युलचा हा एक ग्रुप आहे, बंच आहे आणि हा ऑक्टॅमर तयार होतो. या ऑक्टॅमरमध्ये H3 हिस्टोन प्रोटीनचे 2 मोलेक्युल्स, H4 चे 2, H2A चे 2 आणि H2B चे 2 असे 8 मोलेक्युल्स एकत्र येतात आणि हा ऑक्टॅमर तयार होतो. Then the negatively charged DNA, this is the negatively charged DNA, it wraps around this octamer. म्हणजे हा निगेटिव्हली चार्जड DNA हा पॉझिटिव्हली चार्जड साइड चेन असलेल्या ऑक्टॅमर्स भोवती काय होतो, रॅप होतो आणि गुंडाळला जातो. रॅप होतो म्हणजेच गुंडाळला जातो. आता याच्यामध्ये नेमकं काय दिसतं बघा. अंडर इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप the nucleus shows the chromatin network, and in the chromatin nucleosomes are seen as beads on the string. आता बघा मायक्रोस्कोपच्या खाली आपल्याला हे जे न्यूक्लियर मटेरियल असतं ते क्रोमॅटिन नेटवर्कच्या फॉर्ममध्ये दिसतं, की जे आपण इंटरफेजमध्ये काढतो किंवा प्रोफेजमध्ये, अर्ली प्रोफेजमध्ये काढतो, लेट प्रोफेजमध्ये काढतो. तसं फायबर लाईक स्ट्रक्चर आहे ते. काय क्रोमॅटिन नेटवर्क आहे. याच्यामध्ये नेमकं काय दिसतं तर ते स्ट्रक्चर कसं असतं, बीड्स ऑन स्ट्रिंग. न्यूक्लियोसोम कसा तयार होतो बघा. हा जो हिस्टोन प्रोटीनचा ऑक्टॅमर आणि त्याच्याभोवती हा DNA रॅप होतो आणि हे जे स्ट्रक्चर आहे ते न्यूक्लियोसोमचं आहे बघा. And this DNA wraps around the histone proteins and it forms 1 3/4 टर्न्स. म्हणजे ह्या DNA ची लेंथ किंवा ह्याचे जे वेडे आहेत ते किती आहेत, 1 3/4 म्हणजे एक पूर्ण कंप्लीट रॅप आणि दुसरा जो आहे तो 3/4 आहे म्हणजे पाऊण आहे. 1 आणि पाऊण एवढे काय होतात त्याचे वेढे ह्या हिस्टोन प्रोटीन भोवती असतात. देन दिस न्यूक्लियोसोम हॅज ॲडिशनल प्रोटीन अँड इट इज कॉल्ड ॲज H1 हिस्टोन प्रोटीन. अँड दिस H1 हिस्टोन प्रोटीन plays an important role in the formation of the beads on string. At the region of the H1 histone protein, this DNA strand starts wrapping around this octamer, and at the same region this DNA leaves the octamer. म्हणजे हा हिस्टोन प्रोटीन कुठं असतो की जिथून ह्या DNAचं रॅपिंग स्टार्ट होतं आणि जिथून ह्या DNAचं रॅपिंग एंड होतं त्या ठिकाणी हा हिस्टोन प्रोटीन असतो. अँड दिस हिस्टोन प्रोटीन फॉर्म्स दी लिंकर DNA. हा नेमकं काय करतो तर लिंकर DNA तयार करतो, लिंकर DNAचं काम करतो. आता लिंकर DNA म्हणजे काय बघा. हियर this is the nucleosome, this is the another nucleosome, this is the another nucleosome. The 1 3/4 turn of the DNA which wraps around this octamer is called as core DNA. म्हणजे 1 आणि 3/4 टर्न हा DNA की जो या ऑक्टॅमर भोवती गुंडाळलेला असतो त्याला म्हणायचं आहे कोअर DNA. While that of the DNA which connects the successive or adjacent nucleosomes is called as linker DNA. म्हणजे 2 न्यूक्लियोसोम जोडणारा जो DNA चा पार्ट आहे त्याला म्हणायचं आहे लिंकर DNA. तो लिंक करतो. अँड इन दिस लिंकर DNA H1 हिस्टोन प्रोटीन्स आर प्रेझेंट. आणि हे असं बेड्स ऑन स्ट्रिंग असं स्ट्रक्चर दिसतं की एखाद्या दोऱ्यामध्ये मणी ओवल्यासारखं स्ट्रक्चर आहे याचं. हे न्यूक्लियोसोम्स असे अरेंज होतात.
त्यानंतर नेमकं काय होतं बघा, पर्टिक्युलरली this 1 and 3/4 turn of the DNA has about 146 base pairs. Means this core DNA has 146 base pairs, while that of this linker DNA has 54 base pairs. Means total 200 base pairs are involved in the न्यूक्लिओसोम फॉर्मेशन. म्हणजे न्यूक्लिओसोम तयार होतो त्यावेळेला 200 बेस पेअर्स त्याच्यामध्ये असतात. Thus the diameter of string is 20 angstrom unit. हा बीड्स ऑन स्ट्रिंग जे आहे याचा डायमीटर किती असतो, 20 angstrom unit एवढा असतो. This beads on string structure get condensed into nucleosome fiber. परत ह्याच्यामध्ये काय होतं, कंडेन्सेशन होतं. म्हणजे हे एकत्रित येतात, जवळजवळ न्यूक्लिओसोम येतात आणि त्याचा न्यूक्लिओसोम फायबर तयार होतो, which has the diameter of about 100 angstrom unit. त्याचा डायमीटर किती असतो, 100 angstrom unit एवढा असतो. Then this thin and long nucleosome fiber undergoes coiling and it looks like a telephone wire to form solenoid fiber. परत हे जे न्यूक्लिओसोम फायबर आहे त्याच्यामध्ये कॉइलिंग होतं आणि त्या कॉइलिंगमुळं हा जो फायबर आहे डीएनएचा तो टेलिफोन वायर सारखा दिसतो आणि त्याला सोलॅनॉइड फायबर म्हणतात. अँड इट इज अबाउट 300 angstrom unit in the diameter. Then this nucleosome and solenoid fibers are characteristics of the interphasic nucleus. म्हणजे जो इंटरफेज आपण सेल डिव्हिजनच्या अगोदरची जी फेज आहे ती इंटरफेज बघितलेली आहे, 11वीला शिकलेला आहात. आणि त्याच्यामधले जे क्रोमोझोम्स आहेत या क्रोमोझोमचं जे स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर हे या सोलॅनॉइड फायबर्सच्या स्वरूपात असतं. ड्युरिंग मेटाफेज these solenoid fibers undergoes coiling and condensation to form the chromosomes. आपण मेटाफेज, अनाफेज, टीलोफेज मध्ये क्रोमोझोमचं स्ट्रक्चर कसं काढतो तुम्हाला माहिती आहे. आणि हे जे क्रोमोझोमचं स्ट्रक्चर आहे ते कशापासून तयार होतं की हे जे सोलॅनॉइड फायबर्स आहेत these solenoid fibers undergoes again coiling and the condensation. परत ते कॉइलिंगच्या आणि कंडेन्सेशनच्या अंडर जातात म्हणून आपल्याला क्रोमोझोमचं टिपिकल स्ट्रक्चर दिसतं आणि आपण ते रिप्रेझेंट करतो. द पॅकेजिंग ऑफ क्रोमॅटिन ॲट हायर लेवल रिक्वायर्स द ॲडिशनल सेट ऑफ द प्रोटीन्स अँड दिस ॲडिशनल सेट ऑफ प्रोटीन्स इज कॉल्ड ॲज non-histone chromosomal proteins. Means these non-histone chromosomal proteins plays an important role in the packaging of the DNA in higher level. अशा पद्धतीनं यूकॅरियोटिक सेलमध्ये म्हणजेच यूकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्समध्ये म्हणजेच यूकॅरियोट्समध्ये डीएनएचं पॅकेजिंग होतं. देन नेक्स्ट जो आहे तो आहे हेटेरोक्रोमॅटिन अँड यूक्रोमॅटिन. आता बघा हेटेरोक्रोमॅटिन आणि यूक्रोमॅटिन म्हणजे नेमकं काय आहे. दी हेटेरोक्रोमॅटिन इज द रिजन ऑफ क्रोमोझोम व्हेअर दी DNA इज टाइटली पॅक्ड और दी कॉम्पॅक्टली पॅक्ड. म्हणजेच हा क्रोमोझोमचा असा रिजन आहे की ज्याच्यामध्ये डीएनएचा जो थ्रेड आहे तो अतिशय घट्टरित्या पॅक झालेला असतो, कॉम्पॅक्टली अरेंज झालेला
असतो. अँड दिस टाईटली पॅक्ड रिजन ऑफ दी DNA ऑन दी क्रोमोझोम स्टेन्स स्ट्रॉंगली विथ न्यूक्लिअर स्टेन. आणि असे जर रिजन या न्यूक्लिअर स्टेननी स्टेन केले तर ते स्ट्रॉंगली म्हणजे डार्कली स्टेन होतात, गडद रंगाने ते काय होतात, स्टेन होतात. अँड पर्टिक्युलरली द DNA in the heterochromatin is folded with the histone protein. बघा, हे जे हिस्टोन प्रोटीन्स असतात ते हिस्टोन प्रोटीन्स कोणते आहेत, H3, H4, H2B आणि H2A. हे हिस्टोन प्रोटीन्स या हेटेरोक्रोमॅटिन मध्ये काय होतात, पॅकेजिंग मध्ये इन्व्हॉल्व होतात. आता हे जे हेटेरोक्रोमॅटिन मटेरियल आहे ते ट्रान्सक्रिप्शनली इनएक्टिव्ह आहे. दीज हेटेरोक्रोमॅटिन्स आर ट्रान्सक्रिप्शनली मीन्स जिनेटिकली इनएक्टिव्ह. आता हे इनएक्टिव्ह का आहेत, तर यांच्यामध्ये काय आहे, टाईटली पॅक्ड DNA, अतिशय घट्टरित्या हा DNA पॅक झालेला आहे, कॉम्पॅक्टरित्या DNA तिथं पॅक झालेला आहे, कंडेन्स झालेला आहे, म्हणून त्याच्यावरती ॲक्शन लवकर होत नाही, ते काय आहेत, इनएक्टिव्ह आहेत. Also this heterochromatin has the more DNA content than that of the euchromatin. euchromatin पेक्षा हा हेटेरोक्रोमॅटिन मध्ये DNA चा कंटेंट जास्त असतो and it is about 2 to 3 times more. 2 ते 3 पट काय असतो, DNA कंटेंट ह्या हेटेरोक्रोमॅटिन मध्ये जास्त असतो. आता हा जो यूक्रोमॅटिन आहे तो नेमका काय आहे बघा. यूक्रोमॅटिन इज द रिजन और द पार्ट ऑफ क्रोमोझोम वेअर दिस DNA इज लूजली पॅक्ड. हा DNA थ्रेड जो आहे तो अतिशय लूजली पॅक झालेला असतो, लूजली अटॅच झालेला असतो, म्हणून त्याला म्हणायचं आहे यूक्रोमॅटिन. अँड these regions stains lightly with the nuclear stain. आता हे जे लूजली पॅक्ड मटेरियल आहे त्याच्यामध्ये काय होतं, हा जो न्यूक्लिअर स्टेननी जर स्टेन केला तर लाईटली स्टेन होतो, म्हणजे फेंट स्टेनिंग त्याच्यामध्ये पाहायला मिळतं. अँड these euchromatins are genetically or transcriptionally active. म्हणजे बघा इथं लूज पॅकिंग आहे, सैल आहे DNA, त्यामुळे तिथं काय होते, ॲक्टिव्हिटी लवकर जाणवते, रिॲक्शन लवकर होते आणि म्हणून हा ट्रान्सक्रिप्शनली म्हणजेच जिनेटिकली काय आहे, ॲक्टिव्ह आहे. अँड इन दी यूक्रोमॅटिन दी DNA मटेरियल इज लेस. हा लेस DNA कंटेनिंग रिजन आहे आणि हेटेरोक्रोमॅटिनमध्ये DNA कंटेंट जास्त आहे, पण यूक्रोमॅटिनमध्ये DNA कंटेंट अतिशय कमी आहे. ह्या हेटेरोक्रोमॅटिन मध्ये काय होतं, दिस DNA इन दी हेटेरोक्रोमॅटिन is folded with the histone protein, while that of the in the euchromatin DNA is unfolded and it forms the beads on string structure. बघा, किंवा it forms the beaded structure. म्हणजे या हेटेरोक्रोमॅटिन मध्ये हिस्टोन प्रोटीनच्या या हिस्टोन प्रोटीनच्या भोवती हा DNA काय होतो, रॅप होतो आणि कॉम्पॅक्ट अरेंजमेंट असते. पण या यूक्रोमॅटिन मध्ये अशा प्रकारचं स्ट्रक्चर काय असतं, DNAचं असतं, म्हणजे लूज अरेंजमेंट असते. हा लिंकर DNA असतो, हे 2-3 न्यूक्लिओसोम्स असे अनेक न्यूक्लिओसोम्स या लिंकर DNA जोडलेले असतात. लूज अरेंजमेंट आपल्याला यूक्रोमॅटिन मध्ये पाहायला मिळते. आता हे जे हेटेरोक्रोमॅटिन्स आहेत त्याचे तो पार्ट किंवा हेटेरोक्रोमॅटिन ॲक्च्युअली कुठं असतात, त्याची साईट काय आहे. हेटेरोक्रोमॅटिन इज प्रेझेंट टुवर्ड्स दी पेरिफेरी ऑफ दी न्यूक्लियस. न्यूक्लियसच्या कडेला काय असतात, हेटेरोक्रोमॅटिन असतात. व्हाईल दॅट ऑफ दिस यूक्रोमॅटिन्स आर प्रेझेंट टुवर्ड्स दी इनर साइड ऑफ दी न्यूक्लिअर बॉडी. किंवा न्यूक्लियस जी आहे त्या न्यूक्लियसची जी बॉडी आहे त्याच्या आतल्या साईडला हे काय असतात,
युक्रोमॅटिन असतात. देन नेक्स्ट पॉइंट जो आहे तो DNA इन प्रोकॅरियोट्स अँड युकॅरियोट्स or the DNA in prokaryotic cell and the eukaryotic cell. आता प्रोकॅरियोटिक सेल आणि युकॅरियोटिक सेलचं स्ट्रक्चर तुम्हाला माहिती आहे, त्यातला मेन डिफरन्स माहिती आहे. पण याच्यामध्ये हा जो DNA आहे त्याच्यामध्ये काय डिफरन्स आहे बघा. इन दी प्रोकॅरियोटिक सेल्स दिस DNA इज सर्क्युलर इन शेप, हा सर्क्युलर असतो. युकॅरियोटिक सेलमध्ये DNA लिनियर असतो, म्हणजे सरळ असतो, लांब असतो. इन प्रोकॅरियोटिक सेल्स दिस DNA हॅज ओनली वन ओरिजिन पॉइंट और दी रिप्लिकेशन पॉइंट. बघा, ह्या प्रोकॅरियोटिक सेलमध्ये जिथं DNAचं रिप्लिकेशन असतं तिथं एकच रिप्लिकेशन पॉइंट असतो. बट इन दी युकॅरियोटिक सेल्स दिस रिप्लिकेशन पॉइंट्स आर thousands, means there are thousands of the replication points or the origin points or the replica in the eukaryotic cells. ह्याच्यामध्ये एकच रिप्लिकेशन पॉइंट असतो, पण यांच्यामध्ये हजारो रिप्लिकेशन पॉइंट्स असतात. इन दी प्रोकॅरियोटिक सेल दिस रिप्लिकेशन ऑकर्स इन टू अपोजिंग डायरेक्शन्स ॲट दी सेम टाइम. एकाच वेळेला दोन अपोजिट डायरेक्शनमध्ये त्यांचं रिप्लिकेशन स्टार्ट होतं. ते आपण याच्यामध्ये दाखवलेलं आहे. प्रोकॅरियोटिक सेलमध्ये DNA पॅकेजिंग स्टडी करत असताना हे निक्ड DNA तुम्हाला दाखवलेले आहेत, हे बरोबर अपोजिट साईडला आहेत. आणि या ठिकाणी काय होतं, ॲट ए टाइम इथं एकाच ठिकाणी DNAचं रिप्लिकेशन होतं, पण अपोजिट साईडला होतं. कशामध्ये? प्रोकॅरियोटिक सेलमध्ये. पण युकॅरियोटिक सेलमध्ये रिप्लिकेशन इज युनिडायरेक्शनल, म्हणजे एकाच डायरेक्शननी एकाच वेनी रिप्लिकेशन होतं. इन दी प्रोकॅरियोटिक सेल्स दिस रिप्लिकेशन ऑफ DNA टेक्स प्लेस इन दी सेल सायटोप्लाझम. बघा, प्रोकॅरियोटिक सेलमध्ये हे DNAचं रिप्लिकेशन सेल सायटोप्लाझममध्ये होतं. व्हाईल दॅट ऑफ दी इन युकॅरियोटिक सेल्स दी रिप्लिकेशन ऑफ DNA टेक्स प्लेस विदिन दी सेल न्यूक्लियस, मीन्स इनसाइड दी न्यूक्लियस. त्या सेलमधल्या न्यूक्लियसच्या आतमध्ये DNAचं रिप्लिकेशन युकॅरियोटिक सेलमध्ये होतं, पण प्रोकॅरियोटिक सेलमध्ये हे DNAचं रिप्लिकेशन सेल सायटोप्लाझममध्ये होतं.